हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर बघा, आज बनवणार आहे आपण माठाची भाजी. तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यासाठी लागणार आहे कांदा, टमाटर आणि हिरवी मिरची. पालेभाज्या म्हटलं त्याच्यात जास्त काही लागत नाही. इकडे मी तेल तापत ठेवलं, तेल आपलं चांगलं तापलं. इकडे मी चहा ठेवला आहे आणि इथे ठेचा बनवून घेतली आणि चपात्यासाठी पीठ मळून ठेवलं आहे. तर बघा, तेल आपलं चांगलं तापलं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा. पालेभाज्या शक्यतो जर तुमच्याकडे लोखंडी भांडं असेल त्याच्यामध्ये केलेलं, लोखंडी कढई वगैरे त्यात केलेलं कधी पण उत्तम. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नॉनस्टिकमध्ये करते. बघा, आपला कांदा आता टाकून झाले. कांदा आपला चांगल्या प्रकारे आपल्याला होऊ द्यायचा आहे. कांदा चांगला झाला त्याच्यामध्ये टाकायचं हिरवी मिरची आणि टमाटर. बघा, टमाटरसुद्धा चांगलं होऊ द्यायचं आहे. इकडे मी माठाची भाजी चांगली बारीक चिरून ठेवलेली आहे, धुवून घेतलेली आहे स्वच्छ. तर बघा, अशा प्रकारे त्याच्यामध्ये आता मी मेथीची भाजी घातली आहे. मेथीची भाजीचं विशिष्ट असं म्हणजे कोणत्याही पालेभाजी विशिष्ट करताना कढईभर आणि शिजल्यानंतर काहीच नाही का. पालेभाजीचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण बनवतो तेव्हा कढईत मावत नाही आणि शिजल्यानंतर कढईत राहत नाही. बघा, अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे चांगल्या प्रकारे. चांगली शिजून झाली आहे. अशा प्रकारे आपला आजचा डबा आपला तयार. आजच्या डब्याला आहे माठाची भाजी आणि चपाती प्लस ठेचा.